नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बासुंदी बनवत आहोत. तर छान अशी ही बासुंदी तयार होते. आपण बासुंदी बनवताना दूध आटवतो, तर आज आपण खास ट्रिक वापरून ही बासुंदी बनवत आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ दूध आटवत बसायची सुद्धा गरज नाही आणि ही बासुंदी अगदी त्याच चवीची लागते. चवीत मात्र तीळ मात्रही फरक पडत नाही आणि झटपट ही बासुंदी तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध साईसकट आपल्याला घ्यायचं आहे आणि दुधामध्ये जास्त पाणी असायला नको. आता यातील अर्धी वाटी दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता हे दूध आपण एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवूयात. दूध गरम करण्यासाठी भांडं आपल्याला थोडंसं पसरट घ्यायचं आहे. आता या दुधाला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. गॅस मोठा करायचा आहे आणि कंटिन्यू असं त्याला मिक्स करत आपण याला उकळी आणून घेऊयात. मिक्स करायला विसरायचं नाही, कारण दूध खाली तळाला लागू शकतं. तर आपल्याला असं त्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली भांड्याला लागणार नाही. तर पहा, आता दूध उकळलेलं आहे. आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच याला साधारण 5 मिनिटे आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे. आता दूध आपण मिक्स करत राहतो तेव्हा काय करायचं, बाजूला जी साय जमा झालेली असते तीसुद्धा आपल्याला या दुधामध्ये अशी मिक्स करत जायची. साय दुधामध्ये मिक्स करत गेल्यामुळे छान रवाळ अशी आपली ही बासुंदी तयार होते. तर दूध उकळल्यानंतर साधारण 5 मिनिटे आता ह्याला होत आलेले आहेत आणि छान असं आता हे घट्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये एक खास पदार्थ टाकायचा आहे, ज्याच्यामुळे बासुंदी अजून छान दाटसर होते आणि चवीलासुद्धा छान लागते. तर आता याचा गॅस एकदम आपल्याला बारीक करायचा आहे आणि हे बारीक गॅसवरती असंच ठेवायचं आहे. जे आपण वाटीमध्ये दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकायची आहे. ही पावडर तुम्हाला सहज किराणा दुकानामध्ये कुठेही मिळेल आणि जर तुम्हाला ही पावडर वापरायची नसेल किंवा मिळत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये खवा वापरू शकता किंवा मग याऐवजी मिल्क पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर असे 2 ऑप्शन याच्यामध्ये आहेत. आता अजिबात गुठळ्या न राहता ही पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि लगेचच आता कस्टर्ड पावडरचं जे दूध आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर मी एकदा याला अजून मिक्स करून घेतले, म्हणजे त्याच्यावरची जी साय आहे ती छान दुधामध्ये मिक्स झालेली आहे. आता आपण कस्टर्ड पावडरचं दूध याच्यामध्ये टाकून घेऊयात. दूध टाकताना व्यवस्थित असं त्याला लगेच मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. तर पहा, मस्त असा कलरसुद्धा येतो. पावडर पिवळसर असल्यामुळे छान असा कलर बासुंदीला येतो. तर तुम्ही मिल्क पावडर जर वापरणार असाल तर मिल्क पावडर अगोदर काय करायचं, थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आणि नंतर सर्व दूध गॅसवरती असं आटवण्यासाठी ठेवायचं, कारण मिल्क पावडरच्या गरम दुधामध्ये गुठळ्या होतात. तर थंड दुधामध्येच तिला अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही खवासुद्धा वापरू शकता, याच्यामुळे सुद्धा बासुंदी छान होते. आणि काहीच नसेल तर सरळ दूध आटवत ठेवायचं आणि दूध आटवून ही बासुंदी बनवून घ्यायची. तर पहा, मस्त अशी आता ही बासुंदी तयार झालेली आहे. छान त्याला दाटसरपणा आलेला आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर अजून 5 मिनिटे आपल्याला हे दूध असंच मीडियम गॅसवरती उकळत ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे छान दाटसरपणा बासुंदीला येतो आणि ती दुधामध्ये छान अशी शिजल्या जाते. तर त्याला मिक्स करत 5 मिनिटं असंच उकळत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात. तर मी 1 छोटी वाटी भरून साखर घेतलेली आहे. तुम्ही चवीनुसार सुद्धा साखर याच्यामध्ये टाकू शकता. आता अर्धा चमचा इलायची पावडर आपण याच्यामध्ये टाकूयात. सोबतच बारीक कट करून घेतलेले काजू बदामसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचेत. तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता.
तर मस्त असा कलर आलेला आहे आणि छान अशी दाटसर आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. फक्त साखर घातल्यानंतर काय करायचं, 2 मिनटे अजून हिला अशीच उकळत ठेवायची आहे, ज्याच्यामुळे इलायचीचा फ्लेवर असो किंवा मग साखर व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स होते आणि बासुंदी छान लागते. तर पहा 2 मिनटे मी याला अजून उकळत ठेवलेला आहे. 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. तर आता 2 मिनटानंतर गॅस मी बंद केलेला आहे. पहा मस्त दाटसर अशी ही बासुंदी तयार आहे. थंड झाल्यानंतर ही अजून घट्ट होते. आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर पहा मस्त अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. झटपट होते आणि घरातील सामानापासूनच तुम्ही याला बनवू शकता. मस्त असा हा गोडाचा पदार्थ बनवून तयार होतो. वरतून थोडीशी आपण याच्यावरती काजू बदाम टाकून घेऊयात, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसते. ही बासुंदी तुम्ही पुरीसोबत किंवा मग अशीच चमच्याने सुद्धा हिला खाऊ शकता. कोणाकोणाला गरम गरम बासुंदी खायला आवडते, तर कोणाला फ्रीजमध्ये थंड केलेली ही बासुंदी आवडते. तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ही खाऊ शकता. मस्त अशी ही टेस्टी डिश आहे. तुम्हाला जर आजची ही आपली साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.